हे आमचा क्रीडामार्फत 1 मे ते 7 मेपर्यंत हे ग्रॅटिट्यूड वीक्स म्हणून आम्ही सेलिब्रेशन करतो. सेलिब्रेशन ऑफ कन्स्ट्रक्शन लेबर्स, म्हणजे जे आपले प्रत्येक आमचे बांधकाम व्यवसायामध्ये जे लेबर्स असतात त्या लेबरसाठी आम्ही हे सप्ताह 1 मे ते 7 मेपर्यंत आम्ही त्यांना हे सत्र घेतो. त्याच्यामध्ये आमचे विविध विषय असतात. पहिला आमचा विषय असते की हे लेबर लोकांना रजिस्ट्रेशन करून त्यांचं जे गव्हर्नमेंट स्कीम्समध्ये जे काय त्यांना फायदा होते ते आम्ही त्यांना त्या ड्राईव्हमध्ये सांगून त्यांना रजिस्ट्रेशन करून घेतो. आणि त्याच्यामध्ये बरंच त्यांना फायदा होतात. जसे मुलांचे शिक्षणामध्ये फायदा होते, मग आम्ही त्यांना किट्स वाटप करतो. मग त्यांना लग्नामध्ये त्यांच्या मुलांसाठी गव्हर्नमेंट स्कीम देते लेबर्स वेलफेअर स्कीम्समधून. हे जे आहे आमचे क्रीडाय जे संस्था आहे आमची बिल्डर असोसिएशनची क्रीडाय म्हणून, त्याच्यामध्ये जे आम्ही लेबर सेस म्हणून आम्ही जे गव्हर्नमेंटला जे पैसे भरतो तेच पैसे गव्हर्नमेंटने काय करते हे लेबर लोकांवर हे या स्कीमवर पूर्ण त्यांना खर्च करतात. मग असे आमचे प्रत्येक जे नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक आहे त्या प्रत्येक साईटवर आम्ही वेगवेगळे सत्र घेऊन त्या लोकांना आम्ही मार्गदर्शन करतो. तर जसा आता पहिला BOCW रजिस्ट्रेशन ड्राईव्ह होता ते आम्ही इथं सतीश माहेश्वरीजीच्या साईटवर आम्ही ते ड्राईव्ह पार पडलो. मग दुसरा ड्राईव्ह होता आमचा नॉलेज अँड फायनान्शियल लिटरसी सेशनवर त्यांचा एक सेशन घेतलं होतं. म्हणजे हे लोकांना म्हणजे कसं अकाउंट्स उघडायचे, मग फ्रॉड्सपासून कसं वाचवायचे हे लोकांना काय कळत नाही लेबर लोकांना. मग त्यासाठी आम्ही हे सत्र घेऊन हे विविध त्यांना अकाउंटबद्दल ते जनधन योजनाबद्दल मग त्यांचे बाकी जे काय स्कीम्स असतील त्याबद्दल आम्ही त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतो. मग याच्यानंतर त्यांचा विषय हेल्थ चेकअप कॅम्प, हे तिसरा आमचा ड्राईव्ह आहे. त्यांचा आरोग्याविषयी जे आता एवढं त्यांनी मोठे मोठे इमारत बांधतात त्यांचं ते हेल्थवर त्यांचं लक्ष राहत नाही. मग ते आम्ही त्यांना हेल्थवर कसं काळजी घ्यायची, मग ते काय काय उपाययोजना करायची आणि त्यांना फर्स्ट एड किट्स आम्ही ते साईटवर ठेवतो. मग त्यांना आजारीसाठी कसं वाचवता येते हे आम्ही त्यांची काळजी घेतो. मग याच्यानंतर आम्ही त्यांना सेफ्टी मेजर्स अवेअरनेस करतो. आम्ही सेफ्टी मेजर्स कसं तुम्ही राहायला पाहिजे. आता कन्स्ट्रक्शन्स करताना बरंच ॲक्सिडेंट्स होतात. मग त्या ॲक्सिडेंटला आपण हे करण्यासाठी त्यांना आम्ही प्रॉपर गायडन्स करतो, प्रॉपर ट्रेनिंग देतो आम्ही. तुम्ही जॅकेट्स घालायला पाहिजे, हेल्मेट्स घालायला पाहिजे, शूज घालायला पाहिजे. मग बाकी गोष्टी जे काय हँडग्लोव्ज असतात हँडग्लोव्ज घालायला पाहिजे. आणि वरती जेव्हा काम करतात तेव्हा सेफ्टी मेजर्स म्हणून आम्ही त्याला नेट्स वगैरे लावायला लावतो. म्हणजे हे बऱ्याच गोष्टी त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो की बाबा ॲक्सिडेंटपासून कसं वाचवता येईल यांना. मग याच्यानंतर आम्ही त्यांना सोशल आपले वेलफेअर स्कीम्स आहे आमचे काय, ते वेलफेअर स्कीम्समध्ये काय काय बेनिफिट्स होतात यांना, हे सगळे गोष्टी आम्ही प्रत्येक साईटवर असे 7 दिवसाचा आमचा सप्ताह आहे. प्रत्येक साईटवर आम्ही वेगवेगळं लेबरना गोळा करून आम्ही त्यांना प्रत्येक सत्राचं मार्गदर्शन करून आणि प्रत्येक आता जे काही योजना असतील ते योजनासाठी आम्ही एक मॅनेजरला आम्ही अपॉइंट करतो किंवा त्यांना वक्ता म्हणून बोलवतो. आणि ते लेबर लोकांना त्यांनी व्यवस्थित आपल्याला समजून सांगतात त्यांनी की बाबा हे स्कीम्स घेतले तर तुम्हाला असे फायदे आहे, मग तुम्ही असे करायला पाहिजे. 0 बॅलन्स अकाउंट आम्ही उघडून देतो तुम्हाला, असे त्यांनी मार्गदर्शन करतात. आणि हेल्थ चेकअप कॅम्पवर सुद्धा आम्ही प्रायव्हेट डॉक्टरला अपॉइंट्स करतो. त्यांना BP शुगर वगैरे जे काय असतील, त्यांना बाकीचे आणखी आजार असतील ते सगळे आम्ही ते साईटवर त्यांना व्यवस्थित चेकअप करतो आम्ही. असे आमचे हे 7 दिवसाचे जे सप्ताह आहे हे सप्ताहामध्ये आम्ही प्रत्येक लेबरला आम्ही मार्गदर्शन करून त्यांचा आरोग्यासाठी बाकी त्यांचं या विषयासाठी आम्ही सगळे सेमिनार्स घेतो. आम्ही हे क्रीडाय महाराष्ट्रामार्फत हे चालवलं जाणारा पूर्ण महाराष्ट्रभर प्रोग्राम चालते हे. तर आम्ही महाराष्ट्र क्रीडायच्या अंतर्गत आम्ही हे नांदेड क्रीडायने सुद्धा असंच आम्ही ऑर्गनाईज करून सगळेच आता प्रोग्राम चालू आहे. आणखी उद्या एक ड्राईव्ह आहे आणि परवा 2 दिवसाचे ड्राईव्हस आहे. हे झाल्यावर आम्ही हे लोकांना सन्मान सत्कार वगैरे करून त्यांचं आम्ही हे करतो. कारण यांच्यावरच आमचं सगळे
डिपेंडंट आहे. लेबरमुळेच आमचा व्यवसाय चालते, म्हणून आम्ही लेबरला काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आम्ही हे सगळे कार्यक्रम करतो. धन्यवाद.